माझ्या मुलाचा फोन आला. त्यांनी मला म्हटलं की पप्पा गाडी कशी कशी ऍक्सिडेंट झाला हे मला कळलं नाही रे पप्पा, मला कळलं नाही. आणि रडायला लागला आणि त्याने मला ही घटना सांगितली. माझी जी मुलगी आहे शिखा विनायकराव बेलसरे, हिचा विवाह 8 मे 2020 ला ठरलेला होता. असं म्हणतात की नियती एखाद्याची कशी परीक्षा घेईल हे सांगता येत नाही. अशीच एक दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी घटना जळगाव जिल्ह्यात घडली. लाडक्या लेकीचं लग्न अवघ्या 10 दिवसांवर आलेलं होतं. तिचं कन्यादान करायचं स्वप्न पाहणाऱ्या बापावर तिचाच मृतदेह नेण्याची दुर्दैवी वेळ या निष्ठुर नियतीनं आणली. वनीगडावर लग्नाची पत्रिका ठेवून घरी परतताना भरधाव कारचं टायर फुटून भीषण अपघात झाला. त्यात साखरपुडा झालेल्या नवरी मुलीसह तिच्या वहिनीचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महादेवाचं बांबरूड गावाजवळ हा भीषण अपघात घडला. शिखा बेलसरे असं अपघातात ठार झालेल्या नवरीचं नाव आहे. तिच्यासोबत तिची वहिनी मीना मानकर यांचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. शिखाचं कुटुंब अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं राहतं. ती आर्किटेक्ट होती. 21 एप्रिलला तिचा साखरपुडा झाला होता. येत्या 8 मे रोजी तिचं लग्न होतं. त्यासाठी वनीगडावर लग्नपत्रिका ठेवायला शिखासह तिचा भाऊ शुभम, मांडलेले भाऊ सुनील मानकर आणि वहिनी मीना मानकर असे 4 जण परतवाडा येथून कारने गेलेले होते. गडावर लग्नपत्रिका ठेवून परत येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. माझा मुलगा व मुलगी ही गडावरती म्हणजे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला टिक्सा पापड व पत्रिका ठेवण्याकरिता सकाळीच निघाले. सोबत माझा मानलेला मुलगा म्हणजे माझा सक्का मुलगा, माझ्या मुलापेक्षा सक्का मुलगा असा माझा सुनील वामनराव मानकर व माझी सून मीना सुनील मानकर हे सकाळी त्यांच्यासोबत हरमवरून बसले. त्या गाडीत ते सुखरूप 1 वाजता 28 तारखेला दुपारी गडावरती पोहोचले. त्यांनी तिथे रूमसुद्धा केली आणि रूम केल्यानंतर शांततेने ते 5 वाजता रोपवेने दर्शनाकरता गडावरती चढले. गडावरती दर्शन घेतले. त्यांनी मला तिथून फोन केला की पप्पा काका आमचं सुखरूप दर्शन झालं, कोणत्याच प्रकारची गर्दी नव्हती. आम्ही गर्दी नसल्यामुळे शांततेने दर्शन घेतलं, देवीची ओटी भरली, पत्रिका ठेवली आणि तिथे 2 मिनटं प्रार्थना करून आम्ही रोपवेने खाली आलो. खाली आल्यानंतर आम्ही 6:30 पावणे 7च्या दरम्यान जेवण केलं. जेवण केल्यानंतर खोलीवर जात असल्याचे त्यांनी सांगितले. खोलीवर पोहोचल्यावर त्यांनी मला असे सांगितले की पप्पा माझी सून जी होती ती मला नेहमी काका म्हणायची, तोंड भरून खूप काका म्हणायची आणि तिने सुद्धा सांगितलं काका मी पोहोचली, आम्ही आराम करतो आणि आम्ही उद्या सकाळीच 5ला निघणार. आणि 5ला ते निघाले. ते निघताना पाचोऱ्याच्या जवळपास आल्यावर मी त्यांना फोन केला की बाबा आता तुम्ही सकाळीच निघाले, नाश्ता वगैरे करून घ्या. मुलांनाही सुद्धा मला फोन केला आणि माझा जो मुलगा आहे सुनील नावाचा त्याने सुद्धा फोन केला की काका आम्ही इथपर्यंत आलो, आता आत्याचं गाव हे 80 किलोमीटरच राहिलेलं आहे नशिराबाद. मी त्यांना म्हटलं शांततेनं फोन करा आणि क्षणातच अशी घटना घडली. लाडक्या लेकीचा मृतदेह घेण्यासाठी तिचे आई वडील जळगावात आले होते. हळद लागण्यापूर्वीच लेकीला काळाने हिरावून घेतलं, त्यामुळं त्यांना अश्रू अनावर झाले होते. माझ्या मुलाचा फोन आला. त्यांनी मला म्हटलं की पप्पा गाडी कशी ऍक्सिडेंट झाला हे मला कळलं नाही रे पप्पा, मला कळलं नाही. आणि रडायला लागला आणि त्याने मला ही घटना सांगितली की माझी बहिणी बोलत नाही आहे म्हणे. राणीला सुद्धा लागलं. राणीचं नाव तिचं शिखा आहे आणि तिच्या हाताला लागलं म्हणे पप्पा, डोक्याला लागलं. सर्जन कोणी तिला घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो. वहिनीला तिथेच ॲडमिट केलं आणि बहिणी गेल्यासारखेच झालं म्हणे असं मला त्यांनी सांगितलं. आणि मी लगेच गाडी घेऊन अचलपूरून पती पत्नी व माझा शेजारचा मानलेला भाऊ सुशील नावाचा त्याला सोबत घेतलं आणि मी जळगावला पोहोचलो. माझ्या
माझी जी मुलगी आहे शिखा विनायकराव बेलसरे, हिचा विवाह 8 मे 2005ला ठरलेला होता, 26ला ठरलेला होता. आणि ती पत्रिका तिथे ठेवली, टिकचा पापड ठेवला, देवीची ओटी भरली, लुगडं वगैरे वाहलं, शांततेनं दर्शन घेतलं आणि ते परत खाली रोपेने खाली आले. बेलसरे कुटुंबात लग्न सोहळ्याची तयारी जोरात सुरू होती, पण या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.